बुद्धीचा पालट धरा रे का बुद्धीचा पालट धरा रे काय बुद्धीचा पालट धरा रे काहिना बुद्धीचा पालट धरा रे काय आप कहा नाही मनुष्य देह मागु कहा नाही मनुष्य देह बोल्या हिताचे नवदिसाया प्रदारात धन वितधन प्रदारात धन वितधन औचित निधान लागले हाती भोगावेवी पती गर्भवास भोगावेवी पती गर्भवास जावे जावे पुढे ऐसे कारण भोगावे पतन नरकवास भोगावे पतन नरकवास कामने धरे आठवण यादी कामने धरे आठवण यादी आई तरी काही बरे नव्हे बरे नव्हे नाही तरी काही बरे नव्हे बरे नव्हे बोल्या हिताचे
सम्राट सोपान महाराज पवार, भजन सम्राट अर्जुन महाराज. बोला दोघं. बुद्धीचा पालक काही, बुद्धीचा पालक काही, बुद्धीचा पालक रे काही, बुद्धीचा पालट रे काही, बुद्धीचा पालट
मागुता हा नाही मनुष्य देह
आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धन दित अवचित निधान लागले हती भोगावे विपत्ती गर्भवास आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धन दित यावे जावे पुढे ऐशीची कारण भोगावे पतन नरकवास आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित तुका म्हणे धरी आठवण यादी तुका म्हणे धरी आठवण यादी नाही तरी काही बरे नव्हे आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित समचरण सरोज सांद्र निलाबुदावम जगन निहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदनम कंदनित्रम सजल धवलहासम विठ्ठलम चिंतयामि प्रभु के चरण में करू कुनि कुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्संविद्यात्म रूपा
देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जे आता हृदया फुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता मनोजवम मारतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानर्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपते नीलांजं समाभासं रविपुत्रयमाग्रजं छायामार्तण्डं सबभूतं तं नमामि शैनेश्वरम् बुद्धीचा पालट धरा रे काही बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित आता हृदय आपुले चौफाळुनी भले वरी वैसव पाऊले श्री गुरुचिती नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी या जगतामध्ये आतापर्यंत आपण जो सोहळा पाहिला नाही तो म्हणजे वैकुंठ सोहळा. एक जीवनात फक्त तुकोबारायांच्या जीवनात तो असा सोहळा त्यांच्या जीवनातच घडला. त्याच्यानंतर वर्तमानात भूतकाळात आणि भविष्यात घडेल की नाही सांगता येत नाही, पण वर्तमानात आणि भूतकाळात आपण जर पाहिलं तर फक्त संत म्हणजे तुकाराम महाराज विठाला विठाला स्वतःच्या संसाराचा विचार नाही केला, फक्त जगताच्या कल्याणाचा विचार केला. जगाचं कल्याण व्हावं अशी ज्यांची अपेक्षा असती त्यांना संत असं म्हणतात. संत उपदेश करीत असतात, मुमुक्षु जीवाला उपदेश करत असतात, सामान्य जीवाला उपदेश करीत असतात आणि विशेष जीवाला सुद्धा ते उपदेश करीत असतात. उपदेश 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 नेमकं म्हणजे काय? ऐका, मी एकच तास कीर्तन करणार पण एकदम छान सांगण्याचा प्रयत्न करणार. आपण सर्व अंगाचे कान करून जर ऐकलं ना, एक तासात तुम्हाला अभंगाचा अर्थ पटवून देणार. विठाला विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा पर्याय देतो येण्याप्रमाणे अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंगाच्या असील कृपेद्वारे मुक्त कैवल्य तुझी निधी साधकांचे मायबाप अनार्थाची माय विश्व माऊली ज्ञानोबा अधिकरण संत मंत उपस्थित श्रोते सज्जन मायबाप, आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमासाठी गंधर्वासारखे गायनाचार्य आहे, चंद्र सूर्यासारखे मृदुंगाचार्य आणि पेटी मास्तर आहे. तुम्ही ऐकणारे परीक्षिती राजासारखे आहे, पण मात्र सांगणारा शुकाचार्य नाही, एवढं ध्यानात ठेवा. विठाला विठाला किम निमित्त शिवाय आपण हे सांगितलं पाहिजे. जीवनात दोन कर्म निश्चित असतात. ऐका, एक कर्म म्हणजे विविध कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माने जीवनात माणसाच्या अधोगती होत असते आणि विविध कर्म म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात ते घडलं पाहिजे. विविध कर्मात जे प्रकार सांगितले, सातु कर्म ज्ञाने योग्य आप्य अधिकतरा. शास्त्र काय शिकवतं मायबाप? कर्माचे प्रकार सांगितले, कर्माचे दोन मुख्य प्रकार सांगितले. त्याच्यात पहिलं कर्म म्हणजे एक विविध कर्म आणि दुसरं कर्म म्हणजे निषिद्ध कर्म, आहे की नाही? मग निषिद्ध कर्माचा विषय असा आहे आणि विविध कर्माचा विषय असा आहे. विविध कर्मात आपण मोडतो, बऱ्याच अंशात आपण ते कर्म करीत असतो, पण प्रत्येक जण कर्म करीत असताना त्या कर्माचा विचार करून कर्म केलं पाहिजे. कर्मात चार प्रकार सांगितले. पहिलं कर्म सांगितलं नित्य कर्म, दुसरं सांगितलं नैमित्तिक कर्म, तिसरं सांगितलं काम्य कर्म आणि चौथं प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? सकाळी उठणे, स्नान करणे, शौचविधी करणे आणि देवाची पूजा करणे. देव करण्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. ऐका, देव करण्यासाठी
जताच वाढवल्या पाहिजे असं काही नाही. देव करण्यासाठी फेटेच बांधले पाहिजे असं काही नवस नाही. देव करण्यासाठी जर तुम्ही नित्यनेमाने तुमची शेती वंश असेल, तुम्ही व्यवहार सत्तेत जीवन जगत असतील, त्या जीवन सत्तेत जीवन जगत असताना जर तुम्ही त्या कर्माचा विचार केला, माझ्याकडून काहीतरी चुकत तर नाही ना, हा विचार जर आपल्या जीवनात आला, मला तरी असं वाटतं ते नित्य कर्म ठरल्या जाईल. तर त्यांनी सांगितलं नित्य कर्म म्हणजे काय. काय पुरावा दिला ऐका. हा पुरावा माझा बगल पुरावा नाही काही. पुरावा म्हणजे हरिपाठ हातीले ना. हरिपाठ असा शिकवतो. हरिपाठ जरी तुम्ही नित्यनेमाने केला, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. देव त्याच्या पाशीची वेगळं काही करावं लागत नाही, आहे की नाही. नैमित्तिक कर्म कशाला म्हणजे आज आपल्यातून जे बाबा गेले, वर्ष श्राद्ध का करावं लागतं माहिती का. बरेच अंशात असं घडतं ऐका. पूर्वीच्या काळात लोक वर्ष श्राद्ध जो विधी आपण आपल्या घराच्या घरात करायचो, आहे की नाही. पण ऐका, कर्मात सूक्ष्मता सांगतो. कर्म जर चुकलं तर आपले पूर्ण नातेवाईक बोलून घ्यावं लागतात. एक गाडी करावं लागते आणि नाशिकला घेऊन जावं लागतं, आहे की नाही. आणि नाशिकला नेल्यानंतर तिकडं काय मग बिनखर्चाचं काम आहे का. कर्माची सूक्ष्मता. आत्मनिमाश्य मात्र जीवन. जे घेतल्या जे होईल पावन, जे अधिक घेता जाण सुरापान समदोष. विधी करीत असताना त्या विधीमध्ये जर थोडी काही चुकलं, आत्मनिमाश्य मात्र म्हणजे काय. इंद्रवान बाबा, माश्य म्हणजे काय, माश्याचा अर्थ काय. शास्त्राचं शिकवतं ऐका. उडीदा एवढं पाणी हातावरती घेतलं पाहिजे. किती. मग बामान देवता सांगते बघा, मम आत्मना फल. हा आपण ते जे बोलतो ना ते सुद्धा आपल्याला मागं येत नाही. बरेच अंशात आपण वेगळंच म्हणतो, आहे की नाही. म्हणतो की नाही की मी माझ्या मनचं सांगतो. बऱ्याच अंशात आपल्याकडून त्या गोष्टी चुकत असतात, आहे की नाही. मग ते चुकलेलं, तो विधी जर चुकला, त्या विधीची ताकद भरून काढण्याचं एकमेव साधन म्हणजे एक कीर्तन प्रवचन. लोक म्हणतात नाही ना गायनाचार्यांचे धंदे झाले, कीर्तनकारांचे धंदे झाले. अरे धंदे नाही, हे तुमच्या जीवनातला धंदा नित्यनेमाने चांगला चालावा याच्यासाठी विधी असतात. कारण जर तुमच्या जीवनात जर विधी झाला नाही, ऐका, जर विधी चुकला, तुम्ही चांगला विधी करत असता. मी नैमित्तिक कर्म बोलतो. नैमित्तिक कर्म म्हणजे काय. जर विधी चुकला तर तुम्हाला दोष लागतो, आहे की नाही. मग दोष लागतो, मग आपल्याला नारायण नागबली करावं लागतो, आहे की नाही. मग नारायण नागबली केलं म्हणजे खर्चच येतो की नाही. मला हे सांगायचं आहे, हे कर्माची सूक्ष्मता भरून काढण्यासाठी एकमेव साधन अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान हे जीवनात घडलं पाहिजे.
त्यांच्या प्रित्यर्थ जर तुम्ही या गोष्टी केल्याच नाही, मग आपण म्हणतो ना त्या पुत्राला पितृ आशीर्वाद देत नाही. काय करतात ते? वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटकाटा करीती पितरा, आहा कटकाटा करीती पितरा, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. कटा कटा शाप देतात ते पितर. काय करतात ते? कटा कटा करती त्यांचे पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. जर त्या पुत्रांना तो विधी चुकला तर ते शाप देतात. आपण म्हणतो मग प्रपंचात मला अन्न पुरत नाही, पैसा पुरत नाही, धन पुरत नाही, माझ्या घरात सतत कटकट होत असते. आपण म्हणतो ना त्या घरातलंही भांडणं होतं. कशामुळं? पितरांची शांती जर जीवनात झाली नाही तर ते कटकटा करत असतात. मग आपल्या या संसारी जीवनात आपल्याला ते भोगावं लागतं. हे नैमित्तिक कर्म झालं आहे की नाही? त्या निमित्त आजचा कार्यक्रम आहे की नाही? नैमित्तिक काम्य कर्म म्हणजे काय? तुम्ही जर वेगळ्या इच्छेने देवाचं कुठलं काम करत असतील, त्याच्यात जर तुम्ही आसक्ती ठेवत असाल, अशा परम दुःख नैराश्यम परम सुख, जर आसक्ती असेल तर ते तुम्हाला दुःखच भोगावं लागेल. मग आसक्ती, प्रपंच सुद्धा आसक्ती अति आवश्यक आहे. आसक्ती पाहिजे, पण किती पाहिजे? ती आपल्याला दुःखाला कारणीभूत होईल इतकी आसक्ती नाही पाहिजे. कारण आसक्ती जर तुम्हाला दुःख देत असेल, धार्मिक काम करीत असेल तर आसक्ती तुम्हाला दुःख देऊ शकते, चांगलं काम करीत असेल तरी दुःख देऊ शकते. का? तुम्ही त्याच्यात अपेक्षा ठेवली, म्हणजे ते वासनेने तुम्ही ते कर्म करतात, त्याला काय म्हणतात? काम्य कर्म. आणि त्याचं मग शेवटी काय? तिन्ही कर्मात जर तुमच्याकडून काहीतरी चुकलं, त्याचं प्रायश्चित आहेच, हे की नाही? प्रायश्चित कर्म हे प्रत्येकाला इथं, प्रत्येक योनीत, प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक हे भोग भोगण्यासाठी आले. मग कोणी सुखाचे भोग भोगीत असतील, कोणी दुःखाचे भोगीत असतील, आहे की नाही? नाही का? मनुष्य देहाचं इतकं महत्व आहे. देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षित असे. जसं आपण मिरच्यात बुजगावणं उभं करतो ना, मग ते बुजगावणं कशासाठी असतं? ते खरंच चोर मारतं का? अरे चोर सुद्धा चोराला गोकुळ बाबा सत्य उपदेश करत असतो. चोरा चोरा करावा उपदेश, सत्य असेल तो. चोर सुद्धा चोराला चुकीचं सांगू शकत नाही. मग माणसं माणसाला चुकीचं का सांगतात? माणसं चुकीचं कर्म करत असताना माणसं एखाद्या व्यवहार सत्यात तुम्ही खोटं बोलतात. कशासाठी? आपल्या आसक्तीसाठी. मग तुम्हाला त्या आसक्तीचा फायदा काय? तुम्हाला दुःख आहे. आपण म्हणतो ह्या माणसाला व्यवहार सत्यात कोणी 1 रुपया देत नाही. काय चुकलं त्याचं? काय चुकलं त्याचं? त्यांनी जर पहिल्यांदा एखाद्याचे पैसे घेतले असतील आणि ते पैसे जर टायमाला दिले नसतील, कर्म चुकलं ना. मग तुम्ही मला सांगा, मनुष्य देहाचं जीवन असं आहे, हे जीवन जगत असताना माणसाला देव सुद्धा होता येतं. काय? बुद्धीचा प्रकाश पाडण्यासाठी मनुष्य हा देव सुद्धा होतो. नरदे निधान लागले, हो नरदे निधान लागले, तमसार उत्तम गती, हो तमसार उत्तम गती, देवची होईल धरावे,
विषय असा चालू आहे माय बाप, ऐका, विषयावर लक्ष द्या. प्रमाण निश्चित द्यायचं, प्रमाण दिलंच पाहिजे, कारण प्रमाणाशिवाय कीर्तन नाही, आहे की नाही. कीर्तन नसेल तर त्या प्रमाणात पाहिजे. तसं मी प्रमाणात आहे. काय प्रमाण जर तुम्ही योग्य दिलं तर मी ते निश्चित प्रमाण घेईल. तुमचं प्रमाण चुकलं मला हे म्हणायचं नाही. आपला हा प्रमाणाचा विषय थोडासा पुढे आहे. अजून माझा विषय जो चालू आहे, मनुष्य देहात येऊन माणसाला संत पण होता येतं, इथंच होतं ना, देव सुद्धा होता येतं, राक्षस सुद्धा होता येतं, चोर सुद्धा होता येतं. ऐका, बुद्धीत जर बदल झाला, तुमच्या बुद्धिकोशात जर बदल झाला तर तुम्ही जीवनात काही बी बदलू शकतात, तुमचं जीवन बदलू शकतात. तुम्हाला संत सुद्धा, कारण मनुष्य देह ऐसानीच साधिल ते साध्य करोने प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देहात येऊन संत झाले की नाही, पुरावा हा माझा आहे का. ज्ञानेश्वरीनं सांगितलं ना, माझ्या सद्गुरू नारायण बाबांनी एक सांगितले, तुला जर कीर्तन करायचं असेल, परखड भाषेत सांगितलं ना, इथं मी क्रोधात नाही बोलत, ही गादी बोलून घेते. ऐका, मी तुम्हाला असं हा आपल्यातलाच आहे, ठीक आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी तुमच्यातच राहिलो, तुमच्यातच मोठा झालो, तुमच्यातच आहे की नाही. तुमच्यातून तुका म्हणे उंची वाढे उंच, पण ठेंगणे लवण जैसे तैसे. हे माणसं मोठे, यांच्या पुढं माझ्यासारखे अल्प प्रमाणात कीर्तन करणं हे योग्य नाही. पण ही जी गादी आहे, या गादीचा तितका अधिकार आहे की नाही. विठाला विठाला सातू कर्म ज्ञाने योगी आपे अधिक तर. ज्ञानापेक्षा, योगापेक्षा आणि कर्मापेक्षा फक्त सोपं काय माहिती का, फक्त भक्ती. आणि ती भक्ती करणं किती सोपं आहे तुम्हाला माहिती का. भक्तीत प्रेम आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान. नाही तर मग काय रांडावीने शृंगारपै केला आणि प्रेमाविना. रांडावानी फक्त शृंगार करायचा, आणि शृंगार करून जर प्रेमच नसेल तर ती भक्ती काय कामाची. कोणाला उद्देश नाही. अभंगाचा विषय असा आहे, बुद्धीचा पालट करायचा. मग बुद्धीचा पालट तुम्ही तुमच्या मुलाला शिकवत असताना, भाऊ उद्या पण शाळेत जाय असं शिकवता का. त्याला तुम्हाला कमीत कमी शिकण्यासाठी, आता हे सरकारने थोडं चुकीचं केलं बाबा, पोरांना हाणायचंच नाही. हाणायचं नाही म्हणजे पोरांची दिशा बदलन का, पोरांची बुद्धी बदलल का. ऐका, या माया बी काय इतक्या सोपे का तुम्हाला वाटतं. या मायांनी, कोणत्या मायांनी सांगा तुम्ही आतापर्यंत. तिनं सांगितलंय पोरा आज तू हरिपाठ कर, आरती कर, आणि मग जेवण कर, मग शाळेत जाय. कोणती माई म्हणली हात वरती करा मी बक्षीस देतो, आहे की नाही. सद्गुरू नारायण बाबा हे वाक्य सतत कीर्तनात सांगत असतात. कशासाठी. कीर्तन याच्यासाठी. ऐका, कीर्तनात फक्त एक माणसाच्या मनावरती जर बोध झाला तर तो कीर्तनाचा अर्थ आहे की नाही. जर एकही माणूस बदलत नसेल, त्याची बुद्धी बदलत नसेल, मग सत्य करायची कशासाठी, कीर्तन करायची कशासाठी आप्पा. कीर्तन भजन याच्यासाठी करायचे, आपल्या गावात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन सांग होय हरी रूप, होय हरी रूप, होय